अनेक व्हायरल होत आहे की कागदी कपांमध्ये जो आपण चहा पितो तो कुठेतरी कॅन्सरजन्य ठरू शकतो, आरोग्यास धोकादायक ठरू शकतो. खरंच हे सत्य आहे का? कितपत हे धोकादायक ठरू शकतं आणि काय आपल्या अभ्यासानुसार समोर आलेलं आहे? बरोबर आहे. मी पण ह्या न्यूज ऐकलेल्या आहेत की जे प्लास्टिक किंवा पेपर कप्स वापरतो त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो का? तसं बघितलं तर डायरेक्टली पेपर कप्समुळे कॅन्सर होत नाही, पण जे केमिकल्स आपण वापरतो त्याच्या आतमधल्या लायनिंगसाठी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. जसं की मायक्रोप्लास्टिक झालं किंवा परफ्लोरोअल्किल म्हणून नावाचा पदार्थ असतो, ते वापरल्या जाते इनर लायनिंगमध्ये, तर त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. पण काही लाँग टर्म रिसर्च किंवा स्टडीज नाहीत की ज्या म्हणजे या तथ्याला आपण सपोर्ट करू शकू. तर याचे कारण काय असू शकते की जे मायक्रोप्लास्टिक्स असते त्याच्यामध्ये काही केमिकल्स असतात, ते कार्सिनोजेनिक होऊ शकतात. आणि मायक्रोप्लास्टिक्समुळे इन्फ्लमेशन होतं. इन्फ्लमेशनमुळे ते आपल्या इनर लायनिंगला डॅमेज होऊन तिथे कॅन्सर होण्याची शक्यता राहते. तसेच मायक्रोप्लास्टिक जो असतो आपल्या इनर लायनिंगला डिस्टर्ब करतो. ती जी म्युकोजल लायनिंग किंवा इनर लायनिंग होतं ती डिस्टर्ब होते आणि त्याच्यामुळेही कॅन्सर होऊ शकतो. आणि आपण जे कप्स किंवा प्लास्टिक कप्समध्ये आपण जे गरम पदार्थ घेतो त्याच्यामुळे पण बरेचसे केमिकल्स सबस्टन्सेस रिलीज होतात. जे पदार्थ म्हणजे जवळपास असं म्हटलं जाते की 15 मिनिट जर गरम पदार्थ कपमध्ये राहिला तर जवळपास 25,000च्या जवळपास सबस्टन्सेस रिलीज होतात. आता त्याच्यापैकी काही पदार्थ तर कार्सिनोजेनिक असण्याची शक्यता असू शकते. तर आपण या गोष्टीला अवॉइड करण्यासाठी काय करायला पाहिजे? एक तर पेपर कप्सचा यूज बंद करायला पाहिजे. जे रियुजेबल अल्टरनेटिव्ज आहेत जसे की सेरॅमिक कप्स झालं, जे आपण ट्रेडिशनली वापरत आलेलं त्यांचा वापर करायला पाहिजे, किंवा स्टेनलेस स्टील्स किंवा ग्लासचे जे वेसल्स असतात त्यांचा उपयोग करायला पाहिजे. आणि सिंगल यूज प्लास्टिक्स मोस्टली अवॉइड करायला पाहिजे. आजकाल जसं प्लास्टिक कंटेनर्समध्ये गरम पदार्थ खातात किंवा गरम केलं जातात ते अवॉइड करायला पाहिजे. मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा करताना तर ते जे म्हणजे इनर लायनिंगचं काय आहे त्याच्याबद्दलचं बघून ते कंटेनर वापरायला पाहिजे. आणि पाणीसुद्धा जे ड्रिंकिंग वॉटर आपलं जे प्यायचं पाणी आहे ते प्रॉपरली फिल्टर्ड रिसोर्सेसमधून आलेल्याच पाण्याचा वापर करायला पाहिजे, ज्याच्याने आपण या मायक्रोप्लास्टिक्स किंवा बाकी प्लास्टिक्स थ्रू येणाऱ्या केमिकल्सचा आपण अवॉइड करून आपण या गोष्टीपासून वाचू शकू, किंवा जर डाऊट जरी असलं तरी या कार्सिनोजेनिक पदार्थापासून आपल्याला टाळता येईल. सर, कुठले कुठले कॅन्सर यामुळे होऊ शकतात? म्हणजे मोस्टली जसं मी म्हटलं की हे केमिकल्स इन्फ्लेमेशन आपल्या इनर लायनिंगला डिस्टर्ब करतात. तर जसं आपलं GI ट्रॅक म्हटलं, स्टमक झालं किंवा इसोफेगस झालं, तर या ठिकाणचे कॅन्सर होण्याची शक्यता असू शकते. सर, साधारणतः कोविड नंतर आपण बघितलंय की चहाच्या कपांचा हा जो प्रमाण आहे हे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. एकदा यूज करून फेकला जातो ते, त्यामुळे कोविडमध्ये याचा वापर वाढलेला आहे कुठेतरी. ते कुठेतरी पुढच्या काळामध्ये सातत्याने वापर झाल्यामुळे धोकादायक ठरेल. हो, आता आपण जे चर्चा केली त्यामध्ये हेच सांगण्यात आलं की म्हणजे आपण जर हे जे कप्स, पेपर कप्स झाले किंवा यांच्या इनर लायनिंगमुळे, तर ते नुसतं कॅन्सर नाही तर बाकी गोष्टींनासुद्धा हानिकारक आहे. अदर हेल्थ हजार्ड्स पण होऊ शकतात. कॅन्सरवर आपण चर्चा करतात, पण या गोष्टीमुळे जेव्हा जसं मी म्हटलं की गरम पदार्थामुळे जवळपास 25,000च्या जवळपास सबस्टन्सेस रिलीज होतात, तर त्याच्यामध्ये कुठल्या ऑर्गनवर काय इफेक्ट पडेल हे सांगणं डिफिकल्ट आहे. जसं युरिनरी ब्लॅडर झालं, किडनी झालं, हार्ट झालं, कुठल्याही अवयवावर, बॉडीच्या कुठल्याही अवयवावर फरक पडू शकतो. त्यामुळे मोस्टली आपण रियुजेबल गोष्टी म्हणजे जे आपण ट्रेडिशनली वापरतात कप आपले सेरॅमिकचे ते वापरायला पाहिजे, आणि पेपर कप्स किंवा प्लास्टिकचे कप्स अवॉइड करायला पाहिजे, त्यांचा वापर टाळायला पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.